अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी जी आहे ती सुरू. 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू. सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये विश्वस्त होण्याची शक्यता. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांची चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. 10 तारखेचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनात शंका. अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार. रोहित पवारांची माहिती. रामदास कदमांचं वक्तव्य गलिच्छ. आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तुम्ही मातोश्री सोडली तेव्हा आम्ही कधी विचारलं नव्हतं. तटकरे यांचा हल्लाबोल. दादांची राग विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी तटकरेंवर केली होती. तर तुमचा पक्ष काय निर्णय घेतो याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर होऊ नये इतकंच मत होतं. कुणावर टीका केली नाही. संजय शिरसाट यांचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. तटकरे पटेलांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं त्यामुळे ते विलन कसे ठरू शकतात. मुश्रीफांचा सवाल. तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या वक्तव्यावर मवियाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. राऊतांच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मवियाकडे संख्याबळ आहे असं संजय राऊत म्हणाले होते. 35 ते 40 वर्षांमध्ये पहिल्यांदा अजितदादा प्रचारामध्ये नाहीयेत. दुःखद प्रसंगात आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान नेता आपल्यामध्ये नसल्याचंही हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. 9 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष टाळावा. सुनील तटकरेंचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फेसबुकद्वारे आवाहन. विजय मिरवणूक, रोड शो, फटाके न फोडण्याचं तटकरेंचं आवाहन. संयम, शिस्त, साधेपणा राखणं हीच दादांना खरी श्रद्धांजली. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया.